पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर, सिमेंट किंवा धातूची ॲलर्जी असू शकते का, याबद्दल माहिती पाहिजे होती। अच्छा, म्हणजे वीर्याचा जो आपला टॉपिक चालू आहे त्यामध्ये धातूची ॲलर्जी असते का, बरोबर आहे? हो सर। म्हणजे तुम्ही एखाद्या खाण्याची ॲलर्जी असते किंवा एखाद्या मेडिसिनची असते, ती धातूची असते का, हे तुम्हाला विचारते। खूप सुंदर प्रश्न आहे दादा तुमचा, नक्कीच तुम्हाला उत्तर देऊया। बघा, ॲलर्जी आपल्याला माहिती आहे, वेगवेगळ्या खाण्यामध्ये आहे, पदार्थ आहे, पण सिमेंटची असू शकते का? आणि हा डिस्कशन मला का करायचं आहे, कारण याच्यामुळे देखील अनबन होणे, भांडणे होणे आणि समोरच्या व्यक्तीला रिलक्टन्सी होणे असं होत असतं। सांगूया, सिमेंटमध्ये आपण पाहिलेले 200 प्रकारचे प्रोटीन्स असतात आणि या प्रोटीन्सना बऱ्याचदा फिमेल पार्टनरला ॲलर्जी असू शकते, कारण त्या ठिकाणी एक अँटीबॉडीज तयार होतात। हे जे स्पर्म आहेत, हे जे प्रोटीन्स आहेत, ते अँटीबॉडीज जेव्हा तयार होतात त्यावेळेस काय काय होतं, जेव्हा सिमेंट डिपॉझिशन होतं त्यावेळेस त्या ठिकाणी खाज यायला लागते, इचिंग होते, त्या ठिकाणी रॅश येते आणि बऱ्याचदा पार्टनर हा रिलक्टंट असतो आपल्या पार्टनरला संबंध ठेवण्यासाठी। मग या ठिकाणी पार्टनर समजून घेत नाही, त्याला वाटतं की विनाकारण समोरचे पार्टनर किती कारणं सांगतो आणि संबंध टाळायचा प्रयत्न करतो, असं नसतं। त्यावेळेस तज्ज्ञांना भेटणं आणि काही स्पेसिफिक प्रकारचे जे निरोध असतात त्यामध्ये लॅटेक्स आहेत किंवा पॉलियुरेथेन आहेत ते वापरल्यानंतर आणि काही मेडिसिन्स दिल्यानंतर एकदम ओके करता येईल।